मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले आहेत। आज ठाणे शहरामध्ये देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर या सगळ्या घटनेचा निषेध केला। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्यांपूर्वीचा पुतळा कोसळला कसा, असा सवाल यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला। यावेळेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। दरम्यान अनुभवी शिल्पकार आपल्याकडे आहेत, त्यांना विचारात न घेता आपटेला कुठून शोधून आणलं, या आपट्यांनी किती पुतळे बनवले होते, त्यांच्याकडे कुठलाही अनुभव नसताना आपट्यांना कॉन्ट्रॅक्ट का दिलं, असा सवाल यावेळेस करण्यात आला। या आंदोलनात माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे हे सहभागी झाले होते। आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत, जे विविध पुतळे बनवत आहेत। त्यांना विचारत न घेता हे आपटेला कुठनं शोधून आणलं तुम्ही? महाराष्ट्राला माहिती द्या, या आपटेने किती पुतळे बनवले होते। कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं, याची तपासणी का नाही करून घेतलीत? मी स्वतः पुतळा बनवलाय, मी नाही बनवलाय पण लोकवर्गणीतनं बनवलाय कळवा नाक्यावर। या बघा त्या पुतळ्याची शान, गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा बघा, बघा त्या पुतळ्याची शान। महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूढ पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला, बघा त्या पुतळ्याची शान। महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची, महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे। आज सगळ्यालाच तडा गेला। या महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती, आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलंय, संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। घाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःच हे करण्यासाठी, मतदारांना हे करण्यासाठी। आज तुम्ही बघितलं असेल, आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत। मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, नाही तर 1.5 महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना जनताच या ठिकाणी घरी बसवेल। गणपतीचा सण बघता बघता 15 दिवसांवर आला, अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली? काळजी नको, आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या। विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो, इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात। पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का? अहो प्रश्नच नाही। पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र, सत्यम कलेक्शन समोर, कामथे मैदान, घंटाळी, ठाणे। नक्की भेट द्या।